तर आपली गाडी झाली आहे कोल्ड स्टार्ट. आता निघू आपण. रोज सकाळी गाडी कोल्ड स्टार्ट करणे खूप गरजेचं आहे, कारण की जी गाडीचं ऑइल आहे ते ऑइल एकदम फ्रीज झालेलं असतं आणि इंजिनपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. त्यासाठी 2 मिनिटाचा तरी कोल्ड कोल्ड स्टार्ट तुम्ही करा गाडीला. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी शुभम कैलास पारदे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब अशा चॅनलमध्ये. तर आज मी या ब्लॉगमध्ये माझ्या गाडीबद्दल सांगणार आहे. गाडी फार तशी नवी तर नाही आहे. गाडी मी ही सेकंड हँड घेतली होती आणि सांगणार नाही कितीमध्ये घेतली होती, बट माझ्या बजेटमध्ये गाडी होती. आणि ज्यावेळेस गाडी घेतली त्यावेळेस मी गाडी चालवली आणि मग गाडी आवडली मला. पण एक प्रॉब्लेम असा वाटला होता की जर इथे ॲव्हरेजमध्ये काही फॉल्ट आला. ॲव्हरेजमध्ये फॉल्ट म्हणजे असं की जर मी गाडी घेतली आणि गाडीने अतिशय कमी ॲव्हरेज दिला तर मी गाडीमध्ये फसेल का. बट नाही, तसं काय झालं. ॲव्हरेज जसं मला ॲव्हरेज पाहिजे होतं या गाडीचा, त्या हिशोबाने गाडीचं ॲव्हरेज आहे. आणि ती सिटिंग अरेंजमेंट आहे गाडीची, तर ती खूप चांगली आहे. म्हणजे असं जास्ती हातावर लोड येत नाही किंवा पाठ दुखत नाही. आणि जो मागे बसणारा जो माणूस आहे फक्त त्याच्यासाठी थोडा प्रॉब्लेम आहे, कारण की जी मागची जी सीट आहे ती थोडी हाईट आहे, म्हणजे डबल सीट टाईप आहे. सिंगल सीटच आहे, बट जसं दुसऱ्या गाड्यांचं असतं की एक सीट वेगळी दिसते आणि दुसरी सीट वेगळी दिसते, तर त्या प्रकारचं या गाडीमध्ये आहे. आणि त्याची गाडीचा पिकअप एकदम मस्त आहे. म्हणजे असं नाही की गाडीला एवढी आता 2014ची गाडी आहे आणि असं नाही आहे गाडीमध्ये की गाडी एवढी जुनी असून गाडीचा पिकअप कमी होणार की काही, असं काही नाही आहे. गाडीचा पिकअप चांगला आहे, ॲव्हरेज चांगला आहे. आणि ही गाडी आहे तर नॉर्मल, पण मी हिला ऑफ रोडिंगच्या गाडीसारखी वापरतो, तर ही मला तिथं पण निराश नाही करत. आहे 150 सीसीची, पण गाडीचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट आहे. तुम्हाला जरी अशी कोणती गाडी जर भेटत असेल तर तुम्ही गाडी घ्या. मी गाडी घेतल्याचं 2 कारण होतं. एक तर ती माझ्या बजेटमध्ये होती आणि दुसरं की असं नवीन गाडी जर घ्यायला गेलो तर नवीन गाडीमध्ये जे इंजिन आहे ते एवढी पॉवर प्रोड्यूस नाही करत जेवढे जुन्या गाडी पॉवर प्रोड्यूस करतात. आणि परत असं आहे की फेझरनी हे मॉडेल जे आहे हे डिस्कंटिन्यू केलेलं आहे. याच्या ठिकाणी 250 मॉडेल त्यांनी लॉन्च केलं आहे, बट ते 250 मॉडेल हवं तेवढं चांगलं दिसत नाही. त्या बसच्या समोर निघाला, बस आपला जो थांबवत आहे. जेव्हा जावं तेव्हा आहे रस्त्यावर रेड सिग्नल, रेड सिग्नल, रेड सिग्नल. आणि आणखीन एक गोष्ट की या गाडीबद्दल जी मला गोष्ट आवडते ती ही आहे की गाडी ही खूप स्मूथ आहे. तुम्ही ही गाडी स्लो चालवा किंवा फास्ट चालवा, गाडी तुम्हाला सेम फील देणार. काही गाड्या असतात की ज्या तुम्ही स्लो चालवा तुम्हाला फील देतील, काही असतात की त्या तुम्ही फास्ट चालवा तेव्हा तुम्हाला त्या फील देते. बट ही गाडी जशी स्लोमध्ये फील देते तशी फास्टमध्ये पण फील देते. याचा अर्थ असं नाही की गाडी फास्ट जरी घेते तुम्ही तर तुम्हाला स्लोच वाटते, नाही. जेव्हा गाडी 30-40च्या स्पीडवर असली तेव्हा पण ती स्मूथ चालते, आणि जेव्हा गाडी 100+ गेली त्या टायमाला पण ती स्मूथ चालते. ओव्हरऑल गाडीचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला आहे. फेझर गाडी आहे, इतकी चांगली गाडी त्यांनी डिस्कंटिन्यू केली हे त्यांनी वापस केलेलं आहे. नको करायला होतं असं. ही गाडी जेव्हा मी लेफ्ट साईडने बघतो तर मला एवढी चांगली वाटत नाही, बट ज्या टायमाला ही गाडी मी राईट साईडने बघतो तर त्या टायमाला मला ही गाडी, म्हणजे मी गाडीला बघतच बसतो की किती चांगली गाडी आहे जी आपल्याला भेटली आहे. आणि आता 3 महिने अगोदर गाडीची सर्व्हिसिंग केली होती. तर या सर्व्हिसिंगच्या वेळेस मला असं वाटतं की बहुतेक मीच घरीची सर्व्हिसिंग करेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की गाडीमध्ये सर्व्हिसिंगच्या टायमाला काय काय पार्ट्स बदलतात, ऑइल कोणतं
यूज करायला पाहिजेत, काय करायला पाहिजे. आणि मला गाडीमध्ये फॉग लाईट पण टाकायची आहेत, आणि फॉग लाईट नंतर EDM स्पार्क प्लग हा पण मला इन्स्टॉल करायचा आहे. तर बघू, या महिन्यात जर हे बजेट असलं माझं, तर मी या सर्व गोष्टी करेल. नाहीतर थोडा प्लॅन आपल्याला पुढे ढकलावा लागणार. बट गाडीची सर्व्हिसिंग खूप इझी असते, खूप लवकर पण सर्व्हिसिंग होऊन जाते. बट जे लोक असतात शोरूमवाले, ते नाही सांगत. ते सांगतात की तुम्ही गाडी ठेवून जा, आम्ही तुम्हाला गाडी नंतर देतो. जर तुम्हाला वाटत असेल की गाडीची सर्व्हिसिंग करणं हे खूप कठीण काम आहे, तर हे काही जास्त कठीण काम नाही आहे. इझी काम आहे, बेसिक काम आहे एकदम. तर मी यावर पण व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की जास्ती मेहनतीचं काम नाही आहे. आणि मी आता पोचलो ऑफिसमध्ये. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी लवकरच नवीन तुमच्यासाठी एक चांगला असा ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि मी तुम्हाला गाडीचा कलर दाखवतो. गाडीचा कलर असा आहे, आर्मी कलर म्हणतात बहुतेक याला, आणि ग्रे ब्लॅक कलर असा आहे. अवस्था त्याची खूप वाईट झालेली आहे, कारण मी तिला वॉश नाही केलं पावसाळ्यामुळे. ती एकदम क्लीन करून परत तिला मी ब्लॉगमध्ये आणणार आहे. तर चला, बाय बाय मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.